नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 म्हणजे आज झालेला 5 फेब्रुवारी म्हणजे आज झालेल्या पेपरचे विश्लेषण आपण आज बघणार आहोत। जेवढे प्रश्न आपल्याला माहिती आहे तेवढ्या प्रश्नांचं विश्लेषण आपण बघणार आहोत। तुम्हाला जर जिल्हा न्यायालय भरतीचे प्लेलिस्ट बनवलेली आहे, आपण त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्नसंच बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। तिथून तुम्ही प्लेलिस्ट मधून बघू शकता। आपण जे प्लेलिस्ट मधून क्वेश्चन घेतलेले आहेत त्यातले भरपूर क्वेश्चन आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, पहिला प्रश्न आहे, कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली? कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? 1950 ला। कधी? 1950 ला ही कबड्डी महासंघाची स्थापना झाली। बघा, कबड्डीचा उगम हा तामिळनाडूमध्ये झाला। कुठं? तामिळनाडूमध्ये झाला। आणि कबड्डी 2 संघामध्ये खेळली जाते। किती संघामध्ये खेळली जाते हे नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो नेक्स्ट एक पेपरला। कबड्डीचा उगम तामिळनाडूमध्ये झाला। कबड्डी 2 संघामध्ये खेळली जाते, ज्यात प्रत्येकी किती खेळाडू असतात? 12 खेळाडू असतात। किती? 12 खेळाडू असतात। आता 1938 पासून हा खेळ भारतीय राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला। 1938 पासून। प्रश्न क्रमांक 2, ऋग्वेदात गंगा यमुनाचा उल्लेख किती वेळा केलेला आहे? किती वेळा केलेला आहे? 4 वेळा। किती वेळा केलेला विद्यार्थी मित्रांनो? 4 वेळा केलेला आहे। बघा, ऋग्वेदामध्ये 25 नद्यांचा उल्लेख आहे। किती नद्यांचा उल्लेख आहे? 25 नद्यांचा उल्लेख आहे। त्यामध्ये गंगा नदीचा किती? 1 वेळ उल्लेख आहे। गंगा नदीचा 1 वेळ उल्लेख आहे। आणि यमुना नदीचा 4 नाहीये, 3 वेळ उल्लेख आहे। यमुना नदीचा 3 वेळेस उल्लेख आहे आणि गंगा नदीचा 1 वेळ, म्हणजे एकूण 4 वेळेस गंगा यमुनाचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, व्हॉलीबॉलच्या जाळीची लांबी किती असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉलीबॉलच्या जाळीची लांबी ही जाळे 1 मीटर, काय जाळे 1 मीटर रुंद व 9.50 मीटर म्हणजे लांबीला असते। रुंदीला 1 मीटर आणि लांबीला 9.50 मीटर। प्रश्न क्रमांक 4, आंध्र प्रदेशचे राज्यपालचे नाव काय? बघा, आंध्र प्रदेशच्या राज्यपालचे नाव विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट पेपरला तुम्हाला म्हणजे कुठल्याही राज्याचे राज्यपालचे नाव विचारू शकतात, म्हणून राज्य व राज्यपाल हा टॉपिक चांगल्या प्रकारे करून घ्या। राज्य व राज्यपाल हा टॉपिक चांगल्या प्रकारे करून घ्या। कोण आहेत? माजी न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे आहेत। कोण आहेत? माजी न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे राज्यपाल आहेत आंध्र प्रदेशचे। प्रश्न क्रमांक 6, ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? बघा, सायन्स वरती सुद्धा आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो भरपूर क्वेश्चन। कर्बोदके। काय आहे ऊर्जेचा मुख्य स्रोत? कर्बोदके। प्रश्न क्रमांक 5, शरीराच्या सर्व भागामध्ये ऑक्सिजनचे वाहन कोणते खनिज करते? तर कोणते खनिज करते? लोह खनिज। कोणते खनिज करते? लोह खनिज करते। प्रश्न क्रमांक 6, अल्ट्रासोनिक स्कॅनिंग या तंत्राचा उपयोग करून खात्रीने प्रभावीपणे या रोगाचे निदान करता येते। कुठल्या रोगाचे? शरीरातील गाठी या रोगाचे निदान अल्ट्रासोनिक स्कॅनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाते। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्याची आकडेवारी असलेल्या कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केले आहे? कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेले आहे? आरबीआयने। कुठल्या? आरबीआयने प्रसिद्ध केलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, ऐरावत सुपर कॉम्प्युटर कोणी कोठे इन्स्टॉल केला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर क्वेश्चन आलेला सुपर कॉम्प्युटर वरती। तर कुठे इन्स्टॉल केलेला आहे? बघा, जून 2023 पर्यंत ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर भारतातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे, ज्याने टॉप 500 कॉम्प्युटर यादीत जगातील वेगवान 75व्या क्रमांकावर आहे। ऐरावत हे पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कॉन्स्टिट्यूट सीडॅक, काय बोलतात त्याला? सीडॅक येथे स्थापित आहे। तुम्हाला ऑप्शन आले असेल सीडॅक, तर काय याचा आन्सर? सीडॅक म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉन्स्टिट्यूट, म्हणजे इथं काय स्थापित आहे? कुठं? ऐरावत कॉम्प्युटर कुठे इन्स्टॉल आहे? पुणे येथे, पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉन्स्टिट्यूट इथे स्थापित आहे। प्रश्न क्रमांक 9, अब्दुल गफार खान यांनी कोणती चळवळ सुरू केली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अब्दुल गफार खान याच्यावर शिफ्ट 1 ला सुद्धा आलेला, शिफ्ट 2 ला सुद्धा आलेला क्वेश्चन। कुठली चळवळ सुरू केलेली? खुदाई खिदमतगार। कुठली? खुदाई खिदमतगार ही चळवळ सुरू केलेली।
बघा 1929 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध बंड करून खान अब्दुल गफार खान यांनी अहिंसक वसाहती विरोधी प्रतिकार चळवळ स्थापन केली. कुठली? खुदाई खिदमतगार. कशाच्या विरोधात? अहिंसक वसाहती. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अहिंसक वसाहती विरोधी प्रतिकार चळवळ स्थापन केली. कुठली आहे मग ती? खुदाई खिदमतगार. आणि कधी? 1929 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध. कोणाविरुद्ध केली होती? ब्रिटिशांविरुद्ध 1929 मध्ये. प्रश्न क्रमांक 10. 4 सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते? तर बघा 4 सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहेत? कौशांबी म्हणजेच वत्स, मगध, कोसल, अवंती. प्रश्न क्रमांक 11. स्वतःशीच बोलणे या संभाषणाला काय म्हणतात? तर काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? स्वगत. काय बोलतात? स्वगत. स्वतःशीच बोलणे या संभाषणाला काय बोलतात? स्वगत. प्रश्न क्रमांक 12. 1 ग्राम तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 ग्राम इथं कर्बोदक पाहिजे होतं. कर्बोदकापासून 1 ग्राम कर्बोदकापासून 1 ग्राम कर्बोदकापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते? तर किती मिळते? 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रश्न क्रमांक 13. कर्बोदके कशापासून बनतात? बघा कर्बोदके कशापासून बनतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनतात. प्रश्न क्रमांक 14. भारतात डिजिटल गार्डन कोठे आहे? बघा भारतात डिजिटल गार्डन कोठे आहे विद्यार्थी मित्रांनो? तिरुवनंतपुरम येथे आहे. तिरुवनंतपुरम कुठे येते? केरळ या राज्यात येते. कुठे येते? केरळ या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 15. गॅस योजना किती लोकांना मिळाली? बघा याचं आन्सर आपण दिलेलं नाहीये, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. गॅस योजना किती लोकांना हा क्वेश्चन सुद्धा आलेला. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत आता? राहुल नार्वेकर. कोण आहेत? राहुल नार्वेकर. प्रश्न क्रमांक 17. पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट की. बघा पीपीटी मधून बाहेर पडण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? इथं बघा तुम्हाला सगळे आपण इथं बघा लिहिलेलं Ctrl+A. काय? Ctrl+A ई शॉर्टकट की. हे थोडं हिंदीमध्ये आहे, तुम्ही बघून घ्या. इथं बघा Ctrl+A ई शॉर्टकट की मदद से आपण पावर पॉइंट प्रेजेंटेशन, ये पीपीटीच है, पावर पॉइंट प्रेजेंटेशन की स्लाइड के सभी ऑब्जेक्ट को सिलेक्ट कर सकते हैं. इथे बघा 2 ला काय आहे? Ctrl+B ने काय होते? शॉर्टकट कीच्या मदतीने काय होणार आहे? सिलेक्ट टेक्स्ट को काय करतो आपण? बोल्ड फॉर्मॅट करतो. Ctrl+B बोल्ड फॉर्मॅट. Ctrl+C बघा Ctrl+C ने काय करतो? कॉपी करतो. काय करतो? कॉपी करतो. काय करतोय? कॉपी करतोय. Ctrl+C. Ctrl+D ने काय करतोय? डुप्लिकेट करतो. काय करतो आपण? स्लाइड की डुप्लिकेट स्लाइड बनवतो. म्हणजे एक स्लाइड असेल त्याची आपण Ctrl+D ची दुसरी स्लाइड काय करतो आपण? डुप्लिकेट करतो. Ctrl+D. Ctrl+E बघा Ctrl+E काय करतो? पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन से सिलेक्ट किए गए हुए टेक्स्ट पैराग्राफ सेंटर अलाइंस कर सकते. काय करताय? अलाइन्स करू शकतो. Ctrl+F नी काय करतोय आपण? म्हणजे फाइंड डायलॉग बॉक्स ओपन करू शकतो. काय करू शकतो? फाइंड डायलॉग बॉक्स ओपन करू शकतो. Ctrl+G बघा Ctrl+G नी काय करतो? शॉर्टकट की से मदद सिलेक्ट हुए ऑब्जेक्ट का काय करतो आपण? ग्रुप बनवू शकतो. काय? Ctrl+G ने काय करू शकतो? ग्रुप बनवू शकतो. Ctrl+H ने बघा Ctrl+H काय करू शकतो? Ctrl+I इस शॉर्टकट की मदद से काय करतो आपण? इटॅलिक फॉर्मॅट करतो. काय करतो? इटॅलिक फॉर्मॅट. कशाला? टेक्स्टला काय करतो आपण? इटॅलिक फॉर्मॅट करतोय. Ctrl+J नी बघा काय करतो? Ctrl+J नी काय करतोय आपण? टेक्स्ट किंवा पॅराग्राफला काय करतो? जस्टिफाय करतो. काय करतो? टेक्स्ट किंवा पॅराग्राफला जस्टिफाय करतो. Ctrl+K नी काय करतोय? सिलेक्ट केलेल्या टेक्स्टला काय करतो आपण? हायपरलिंक. काय करतोय? हायपरलिंक करतो. कशाने? Ctrl+K. Ctrl+L नी बघा काय करतो? Ctrl+L MS पावर पॉइंट प्रेजेंटेशन में सिलेक्ट किए हुए टेक्स्ट को लेफ्ट
अलाइन करतो. म्हणजे आपण कंट्रोल प्लस एल नी काय करतोय, जे आपण पॉवर पॉइंट मध्ये प्रेझेंट सिलेक्ट केलेली टेक्स्ट असतो, जो सिलेक्ट केलेला टेक्स्ट असतो त्याला काय आपण करतो, लेफ्ट अलाइन करतो. काय करतो, लेफ्ट अलाइन. कंट्रोल प्लस एम नी बघा काय करतो, कंट्रोल प्लस एम न्यू स्लाइड को ऍड इन्सर्ट कर सकते. काय करतोय, न्यू साइडला काय करतो आपण, कंट्रोल प्लस एम नी नवीन स्लाइड घेऊ शकतो, ऍड करू शकतो, इन्सर्ट करू शकतो. कंट्रोल प्लस एन नी बघा न्यू प्रेझेंटेशन फाईल को क्रिएट, म्हणजे नवीन प्रेझेंटेशनची जी फाईल असते कंट्रोल प्लस एन दाबलाय तर आपण काय करतोय, नवीन फाईल तिथं तयार होणार आहे. काय करणार आहे, क्रिएट होणार आहे. न्यू फाईल काय होणार आहे, तिथं क्रिएट होणार आहे. कंट्रोल प्लस ओ बघा, कंट्रोल प्लस ओ ने काय करणार आहे, प्रेझेंटेशन को ओपन कर सकते हैं. म्हणजेच प्रेझेंटेशनला ओपन करायचं असेल तर कुठली स्लाइड, कंट्रोल प्लस ओ. कंट्रोल प्लस पी, कंट्रोल प्लस पी यानी काय करू शकतो, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन को प्रिंट कर सकते हैं. कंट्रोल प्लस पी दाबले तर काय होणार आहे, त्याची प्रिंट निघणार आहे. काय निघणार आहे, प्रिंट निघणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कंट्रोल शॉर्टकट की वरती भरपूर 2-3 क्वेश्चन आलेले विद्यार्थी मित्रांनो कॉम्प्युटर बेस वरती. तर हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आणखी आपल्याला क्वेश्चन बघूया. हे आता एवढे क्वेश्चन मला माहिती पडले, म्हणजे जेवढे क्वेश्चन मला माहिती होते तेवढे क्वेश्चन मी याच्यात ऍड केले विद्यार्थी मित्रांनो. आणि कमेंटमध्ये सांगा आणखी किती क्वेश्चन आलेले, कुठले क्वेश्चन आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला विद्यार्थी मित्रांनो. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. नेक्स्ट बघा, शिफ्टला तुम्हाला प्रत्येक शिफ्टला आता बघा, या आज जो पेपर झाला त्या शिफ्टला तुम्हाला टॉपिक हा एकच होता, फक्त टॉपिक वरती जे क्वेश्चन होते ते चेंज होते. म्हणजे फक्त टॉपिक एकच, त्याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन आलेले विद्यार्थी मित्रांनो. असे 4-5 क्वेश्चन आहेत ज्याच्यावरती सेम टॉपिक वरती क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आले होते. तर बघा हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या रिलेटेड सुद्धा मी काही एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या सबस्क्राईब, बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून जे व्हिडिओ आता अपलोड करणार आहे, आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं करंट अफेअर बघणार आहोत. करंट अफेअर वरती सुद्धा भरपूर आणि कॉम्प्युटर बेस वरती क्वेश्चन बघणार आहोत. कॉम्प्युटर वरती पण भरपूर क्वेश्चन विचारण्यात येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला टॉपिक वाईज प्रश्नसंच बघायचे असतील तर मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही प्रश्नसंच बघू शकता. तर बघा सायन्स वरती, विज्ञान, मराठी व्याकरण, आणखी एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो. मराठी व्याकरण वरती एक क्वेश्चन होता विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग ओळखा. कशावरती आलेला, प्रयोग ओळखा याच्यावरती आलेला. कुठला क्वेश्चन होता, आजीची गोष्ट सांगून झाली. आजीची गोष्ट काय झाली, सांगून झाली. कुठला प्रयोग येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आजीची गोष्ट सांगून झाली. कंप्लीट झाली ना गोष्ट, म्हणजे पूर्ण झाली. मग कुठला काय येणार आहे, समापन कर्मणी प्रयोग. कुठला प्रयोग येणार आहे, समापन कर्मणी प्रयोग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण वरती सुद्धा प्रयोग वरती रिपीट क्वेश्चन आलेले, रिपीट टॉपिक वरती क्वेश्चन आलेले आहेत. याच्यामध्ये आजीची म्हणजे समापन कर्मणी प्रयोग, तसेच इंग्लिश मध्ये सुद्धा भरपूर क्वेश्चन आलेले विद्यार्थी मित्रांनो. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, आणखी ऍक्टिव्ह, पॅसिव्ह, डायरेक्ट, इनडायरेक्ट, फिल इन द ब्लँक्स, असे भरपूर क्वेश्चन इंग्लिश ग्रामर वरती सुद्धा विचारण्यात आलेले विद्यार्थी मित्रांनो. तर बघा नेक्स्ट पेपरला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे म्हणजे टॉपिक एकच आहे, फक्त त्याच्यावरती डिपेंडेंट क्वेश्चन वेगळे टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो.